नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। इंद्रायणीची एकविरा देवीचा चैत्रोत्सव यात्रा सोहळा। आदिमाईचे स्वरूप आगरी कराड्यांची कुलदैवी आई एकविरा देवी आहे। परंतु अशी आख्यायिका आहे की इंद्रायणीच्या डोंगरावर एकविरा देवीचे हे पांडवकालीन स्वयंभू स्थान आहे। प्राचीन काळी 5 पांडव वनवास करत असताना या इंद्रायणी डोंगरावर वास्तव्यास होते। तसेच कारल्याची एकविरा देवी पण या ठिकाणी ध्यानस्थ होती। पांडवांनी देवीला तेथेच राहण्याची विनंती केली, परंतु देवीने एक अट घातली, एका रात्रीत माझे देऊळ या ठिकाणी बांधा, मी येथेच वास्तव्यास राहीन। पांडवांनी एका रात्रीत देऊळ बांधायला सुरुवात केली, परंतु पहाटे देऊळ पूर्ण व्हायच्या आधीच देवीचे वाहन कोंबड्याने बांग दिली आणि पांडव हरले। रागाने भीमाने कोंबड्याला लात मारली, तेव्हा क्रोधित झालेल्या देवीने देऊळ व इतर परिसर उद्ध्वस्त केले। देवळाचे काही अवशेष केळवणे, चिरनेर व इतर ठिकाणी अजूनही पाहायला मिळतात। यानंतर देवी कारला येथे स्थायिक झाली। देवीचे आजही येथे वास्तव्य आहे, कारण काही वर्षापूर्वी कळंबुसरे गावातील सुरेश राऊत या भाविकाच्या स्वप्नात देवीने दृष्टांत दिला की एका दिवसात इंद्रायणी डोंगरावर माझे स्थान आहे, त्या ठिकाणी माझ्या जागेवर एका दिवसात, तेही सूर्योदयाला काम चालू करून सूर्यास्ताच्या आत देवळाचे काम पूर्ण कर, तर मी या इंद्रायणी डोंगरावर वास्तव्यास राहीन, असे देवीने स्वप्नात सांगितले। दुसऱ्या दिवशी गावातील सर्व मंडळींना, महिला पुरुष मुले, ही हकीकत सांगितली। गावातील सर्व लोकांनी हो म्हटले। त्याप्रमाणे सुरेश राऊत यांनी देवीने सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम करून देवीला बाहेर काढले आणि त्या जागी एका दिवसात देवीसाठी मंदिर बांधले। आता सुरेश राऊत यांच्या हयातीनंतरही त्यांची दोन्ही मुले सुरेंद्र राऊत आणि सुशील राऊत आपल्या मित्रपरिवारांच्या सहकार्याने देवीचे सर्व विविध कार्य यथाविधी संपन्न करतात। ही देवी नवसाला पावणारी, मनातील इच्छा पूर्ण करणारी म्हणून प्रचलित आहे। देवीचे चैत्र उत्सव व नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अजय शिवकरसह तृप्ती भोईर, इंद्रायणी उरण।